सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्य उत्पादन शुल्क विभाग येवला विभागाने अवैध परराज्यातील मद्य तस्करी विरोधात धडक कारवाई करत एकूण 27,80,840 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तस्करीसाठी वापरली जाणारी 2 चारचाकी वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहे। 18 मार्च रोजी येवला तालुक्यातील रेंडाळे येथे सापळा रचून वैभव संतोष आहेर याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून रॉयल स्टँग विस्कीच्या 480 बाटल्या आणि मारुती ब्रिझा कार असा एकूण 8.30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। न्यायालयाने आरोपीला 23 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे। कोठडीत असताना मिळालेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाने नाशिक पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील वैतरणा जलविद्युत प्रकल्प क्षेत्रातील जंगलात छापा टाकला। तिथे एका महिंद्रा मॅक्स पिकअप गाडी चोर कप्पा करून लपवलेले 37 बॉक्स विदेशी मद्य हस्तगत करण्यात आले। यावेळी दादरा नगर हवेली येथील सदू सावजी पारधी, बाबू सोबन चौथा यांना अटक करण्यात आली। ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख आणि विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश घाईवड, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक व पथकाने यशस्वीरित्या राबवली आहे। शुल्क विभागाच्या येवला पथकाला दिनांक 17 मार्च 2026 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आमचे पथकाने 18/3/2026 रोजी मौजे रेंडाळे शिवारामध्ये एक सापळा लावला होता, ज्यामध्ये आम्ही वैभव संतोष आहेर नामक इसमाला त्याच्याकडील ब्रिझा या चारचाकी वाहनामध्ये महाराष्ट्राच्या विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले आणि प्रथमदर्शनी बनावट दिसणारा विदेशी मद्याचा 10 बॉक्सचा साठा, ज्या मद्याचे नाव आहे रॉयल स्टँग विस्की, असं अनधिकृतपणे वाहतूक करताना पकडले आहे। तर सदर मद्य साठ्याची किंमत ही जवळपास 1,20,000 रुपये आहे आणि त्याच्याकडील गाडी, इतर साहित्य असं मिळून 8,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केला होता। त्यामध्ये आरोपीला मेहरबान न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती, ज्याच्या कोठडीच्या कालावधीत केलेल्या तपासामध्ये त्या व्यक्तीला मद्य पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले आणि त्या माहिती आधारे आम्ही नाशिक पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जलसंपदा विभागाच्या वैतरणा जलविद्युत प्रकल्प, वैतरणा अळवंडी धरण परिक्षेत्रातील प्रतिबंधक क्षेत्रात निलगिरी झाडाच्या बागेमध्ये तो सापळा लावला। त्या ठिकाणी त्याला असा एक माणूस त्याच्याकडील मालवाहतूक वाहनामध्ये मद्य आणून देतो असं त्याने सांगितले होते। तर आम्ही सापळा लावला असता आम्हाला तो त्या ठिकाणी असा एक संशयित मिळाला आणि त्याच्याकडून आरोपीने दिलेल्या माहितीप्रमाणे पिकअप वाहनही मिळाले, ज्याची झडती घेताना सर्वप्रथम आम्हाला ते वाहन एक रिकामे असल्याचे दिसून आले, पण त्याची कसून तपासणी केली असता त्या व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला पाठीमागील बाजूस 2 नटाद्वारे एक पार्टिशन तयार केले होते, ज्यात एक त्यांनी आतमध्ये चोर कप्पा तयार केला होता। जो हौदा मागून बघताना रिकामा दिसतो ते 2 नट उघडले का त्यामध्ये साधारणतः एक 50 ते 60 बॉक्स दारू बसू शकेल इतका मोठा तो त्यांनी कप्पा तयार केलेला होता। तो त्यांनी आम्ही उघडला, ज्यात आम्हाला 35 बॉक्स विदेशी मद्य आणि 2 बॉक्स बियर असे एकूण 37 बॉक्स त्या गाडीमध्ये मिळालेले आहे। तर त्या गाडीची मिळालेल्या मद्य साठ्याची मोबाईल किंवा साहित्याची मिळून ती किंमत 19,50,840 रुपये इतकी झालेली आहे। या गुन्ह्यात आम्ही दादरा नगर हवेली या ठिकाणी राहणारे सदू सावजी पारधी आणि एक दुसरा बाबू सोबन चौथा या 2 इसमांना अटक केली आहे। या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत आम्ही एकूण 3 इसमांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून टोटल 47 बॉक्स आम्ही मद्य साठा जप्त केलेला आहे। सदर संपूर्ण मुद्देमालाची किंमत ही 27,80,840 रुपये इतके होते। यात दोन्ही गुन्ह्यांचा मिळून मुद्देमाल एकत्रित करण्यात आलाय। ही जी कारवाई आम्ही केली ही सर्व कारवाई आमच्या विभागाचे आयुक्त माननीय डॉक्टर श्री राजेश देशमुख साहेब, आमचे विभागाचे सहायुक्त अंमलबजावणी व दक्षता श्रीयुत प्रसाद सुर्वे सर, आमच्या विभागाचे विभागीय आयुक्त उषा वर्मा मॅडम, मान्य अधीक्षक संतोष झगडे सर, मान्य आमचे उपाधीक्षक अमृत तांबरे सर, आमचे विभागाचे निरीक्षक प्रकाश घाईवड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवीण राधाकृष्ण मंडलिक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, माझ्यावर माझे सह अधिकारी मनीष पाटील, इतर कर्मचारी सुनील टापरे,
अवधूत पाटील, संतोष मुंढे, निंबेकर, बोडके, असे नेमनार, लवाटे या सर्वांनी मिळून ती पार पाडली आहे. तर या गुन्ह्याच्या अनुषंगाने जनतेला आम्ही आवाहन करतो, जर त्यांच्याकडे अशा प्रकारच्या बनावट मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकी संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर त्यांनी निसंकोचपणे आमच्या पुढे आम्हाला कळवावी. त्यांचे नाव आम्ही गुपित ठेवू, त्यांचे नाव पुढे डिस्क्लोज होऊ देणार नाही. यासाठी आमच्या विभागाचा टोल फ्री क्रमांक आहे 833 परत 3333. व्हॉट्सअप क्रमांक आहे 842200 1133 आणि दूरध्वनी क्रमांक आहे 0253 258 1033. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला.